माध्यमातून 50 कीर्तनकार तयार केले। संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल, संगपाल असे 50 पाल तयार केले। एकट्याला मला मोठं व्हायचं नाही, मी एकटा मोठा झालो नाही, माझ्यासारखे व्हावे। या गाथा उत्थानाचा नावच ते आहे। एका एका मुलीला गाथेवर तुकोबाच्या अभंगावर कीर्तन करता आलं पाहिजे। तुकोजी महाराजाच्या अभंगावर कीर्तन करता आलं पाहिजे। मग नामदेव राय आहेत, एकनाथ महाराज आहेत, त्याकरता हा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम म्हणजे गर्दी जमवण्याकरता नाही, नाही तर एक हिरोईन बोलावली तर गर्दी होते। या नाट्यगृहामध्ये जागाही नाही राहत। एखाद्या 1-2 हिरोईन बोलावली तर कायली एवढा मोठा मेहनत घ्यावं लागतं बाबू। पण बुडते हे जन यांना का वाटून राहिलं बाबू? आयोजन समितीला यांना अंतकरणाले वाटून राहिले की तुकोबाच्या एका एका शब्दाची गरज आहे। आता महाराष्ट्रात नवीन नवीन महाराज पैदा होऊन राहिले तिकडचे, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मायमाऊल्यांना आणि माणसाईले भलताच मंत्र देऊन राहिले जे तुकारामाच्या अभंग गाथेत सापडणार नाही। तुम्ही पाहून घ्या, मी माझ्या कीर्तनातून मला जेवढं मला चाकू मारले, तुम्हाला कल्पना असन, ऐकलं असन, मला 3 चाकू मारले। का? मी कीर्तन असं करतो की साधू काही हॉटेलचा चहा पाणी नाही, साधू मला तुकारामानी तेच लिहिलं, आणि तुकारामाचा विचार तुकोजी महाराज गाडगे बाबांनी पुढे चालवला। हे पाहता, एक अभंगाचं पुस्तक काढलं मी, तुकारामाचे अभंग गाडगे बाबांना म्हटलेले आहेत। इतके खतरनाक अभंग म्हटले गाडगे बाबानं। शेंदूर माखोनिया धोंडा, पाया पडती पोरे रांडा, पाय खड्डे म्हणून गाथेचं पुनरुत्थान व्हावं, ते गाथा प्रत्येक तरुणाच्या, प्रत्येक विद्यार्थिनी बहिणीच्या मुखात यावी। त्याकरता जशी आयोजन समितीची इच्छा आहे, माझ्या तुकोबाचा एक एक शब्द किती खतरनाक अभंग आहे। शेंदूर माखोनी या धोंडा, पाया पडती पोरे रांडा, पाया पडती पोरे रांडा, पाया पडती पोरे रांडा। देव दगडाचा केला, देव दगडाचा केला, गवंडी त्याचा बाप झाला। बाप झाला, काय मारलो तुकोबा रायानं? देव दगडाचा केला, गवंडी त्याचा बाप झाला, गवंडी त्याचा बाप झाला। देव सोन्याचा घडविला, सोनार त्याचा बाप झाला, सोनार त्याचा बाप झाला, सोनार त्याचा बाप झाला, सोनार त्याचा बाप झाला, सोनार। म्हणून मी जाणून माझ्या कीर्तनामध्ये दररोज 100 पुस्तक आणि एक गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन। आपल्या शेतकऱ्याजवळ, गरीबाजवळ पैसे राहत नाही, हे 10 रुपयाचं अभंगाचं पुस्तक 15 रुपयाचं। माझं सत्यानाश आहे, सत्यानाश। जेणेकरून बहुजन समाजाचा सत्यानाश कशामुळे झाला मला कल्पना आहे भाऊ। म्हणून मी हे असं कीर्तन करून राहिलो, तुकारामाला घेऊन, ज्ञानेश्वर माऊलीला घेऊन। किती मोठी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं माझ्या तुकोबाराय। म्हणून गाथा वाचवणं महत्वाची आहे, लक्षात घ्या प्रत्येक तरुणानं। पुढे
पुढे काय लिहितात तुकोबाराय 400 वर्षाच्या अगोदर लिहिलं, सोडून या खऱ्या देवा, सोडून या खरा देवा, करी म्हसोबाची सेवा, करी म्हसोबाची सेवा. तुका म्हणे ऐसे आंधळे जन, खोट्या देवाचे करती पूजन. काय बाबू, खोट्या देवाची करती पूजन. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आयोजकांना सांगायची गरज नाही. आता एक अभंग 11 तारीखला इंद्रायणी मध्ये गाथा वाचनाचा कार्यक्रम आहे. 11 एप्रिल चैत्र शुद्ध तृतीया सकाळी 8:30 वाजता नदी इंद्रायणी नदी मातेमध्ये उभं राहून गाथा पार आहे. आणि अशी युवती आहे. गाडगे बाबा प्लस तुकडोजी महाराज इजिकल टू तुकाराम महाराज. मग इकडे नामदेवराय, गोरोबा कुंभार, सेना महाराज, नरहरी महाराज, सावता महाराज, अशी आपली युवती आहे भाऊ. सत्यपालच्या डोक्यात कीर्तन करताना फेटा नाही म्हणजे काय, नाही तर नाही. मी पाहिलं बाबू, सत्यपाल महाराजच्या हातात तर विनाच नाही. माझे कीर्तन किती झाले? 17,000 कीर्तन झाले माझे. माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे कोण्या जिल्ह्यामध्ये मी किती कुठं गेलो. मला तुमच्या संगमनेर मध्ये थोरात साहेबाकडे येऊन गेलो. अजून या विचाराचे पाईक आहेत संगमनेर मध्ये. एका जणाच्या वडिलाच्या श्राद्धावर येऊन गेलो मी. लोणीमध्ये येऊन गेलो, प्रत्येक गावात. आता परवा मी मुंबईत होतो, कामोठे शहरामध्ये गाडगे बाबाचा कार्यक्रम झाला, तिथं होतो. काल रात्री मी बुलढाणा जिल्ह्यात होतो. दररोज कार्यक्रम आहे. अरे कौन कहते भगवान खाते नहीं, शबरी की तरह कोई खिलाता नहीं. वंदनीय तुकडोजी महाराजांनी लिहिलं, अरे पब्लिकच्या माग तुम्ही नका धावू, पब्लिकनं तुमच्या माग यावं, स्वतःचीच लायकी बनाव ना. आणि तो मंत्र आम्हाला तुकोबारायाने दिला, तो संत साधू संतांनी दिला. आणि मी काय करतो कीर्तनामध्ये, कीर्तन आवडलं पाहिजे म्हणून सिनेमाच्या चाली घेतो मी. ते हिंदी गाणं नाही काय, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात जरूरी है सनम. आता म्हातारे लोक रागीन की झालं हे तर पिक्चरचं गाणं म्हणून राहिला. तसं नाही ते. त्याच्या पुढे जाऊ ना आपण. शांति पाने के लिए ये मानो साधु संतों का संग जरूरी है. आपण त्याच्यात ते टाका, अभंग गाथे की जरूरत है. आपण आपल्या वालीवर या ना, आपल्या वाली काऊन सोडता. शांति पाने के लिए ये मानो, शांति पाने के लिए ये मानो साधु संतों का संग जरूरी है, साधु संतों का संग जरूरी है. कलयुग में आ रही है हवा, कलयुग में आ रही है हवा. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभंग का पाहिजे, का पाहिजे रे बाळा?
अभंगानं फरक काय पडी? अभंगाचे शब्द लहान मुलाच्या हृदयावर पडतात. तुम्ही पावर किती लहान लहान मुलं त्या वारकरी वेशात सुंदर दिसून राहिले बेटा. आनंद वाटून राहिला मला तुमच्याकडे पाहून की लहान लेकरांना वळण लागलं ना. या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी, या लहान लहान लेकरा ज्योतिबा शिवाजी, शिवराया भीमराया, या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी, लपले ज्योतिबा शिवाजी, पुढे आले कारण मला नाही वाटत हे लेकर या लहान मुलांना राय बरं उभा. दुसऱ्या नंबरचा मुलगा राय उभा. एक मिनिट उभं राहा. हा या महाराज. वा वा वा. या इकडे काय सुंदर दिसून राहिले. या महाराज या. धोतर सांभाळा महाराज या. आम्ही विठ्ठलाच्या भजनात एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो. एक मिनिट महाराज घाबरून गाऊन राहिले. युद्धाचा तो प्रसंग तुकारामाचा अभंग आहे महाराज. तेच तर आहे ना. पथ्य सांभाळा, घाबरू नका. माईक घ्या, घ्या माईक. शिवाजी महाराजाच्या बापाचं नाव सांगा महाराज. बोला. माहित असलं बोला. माहीत असेल तर सांग. नाही माहित नाही. नाही. हा म्हणून तुकारामाच्या अभंग गाथेची गरज आहे लहान महाराज. हे कधी समजन तुम्हाला? शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव काय कधी समजत? तुम्हाला वाचावं लागन. आणि काय वाचावं लागन? पुस्तक वाचावं लागन. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भोई सपाट. हे वाचा लागन तुम्हाला. याच्यात पता चालीन अभंग गाथेत की शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव शहाजी राजे होतं. बरोबर. यायले लेटर बुक देऊ आपण. एक कोरा आहे तुम्हाला लिहा लागन. याच्यात 100ची नोट द्या. काय आडनाव महाराज तुमचं? कोण्या गावचे तुम्ही? साकूर. चाकूर म्हणजे माईक जवळ ठेवा. साकूर. साकूर म्हणजे जिल्हा संगमनेर. संगमनेर. अहमदनगर. अमन. साकूर. साकूर जिल्हा अहमदनगर. अच्छा. 2 पैकी घ्या बरं महाराज. एक मागचे बोलू नका. हे रजिस्टर आहे 25 रुपयाचं. नोट आहे 100ची. ठेवा. हे काय 2 पैकी एक आहे. हा घ्या लवकर. काय पाहिजे तर टाळ्या. देव नाही कळला तरी चालेल पण हे कळलं ना. हे कळलं पाहिजे. घ्या बसा महाराज. जय 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. शेवटी वारकरी आहे ना. तुका म्हणे धन हे बा अशी आहे. होय होय त्याचं लेटर बुक घेऊ नको. मग पुढारी तर तुमच्यात फरक काय राहिला? इथं वाचू नका. कोणाला देऊ नका. ते देऊ नको. तुझ्या धमक असेल तर तू सांग ना. तुले देतो पुस्तक. तुलाही देतो रजिस्टर. माझी आई मरण पावली तर मी हे रजिस्टर काढले. पोराईला वाटतं दररोज. काय वाटतो मी? आज ज्याची गरज आहे ते वाटव. गळवाभर पाणी टाकल्यानं तुम्ही अभ्यासात पास व्हाल. परीक्षेमध्ये की अभ्यास केल्यानं. बोला. बोला रे. दुसऱ्या मुलांनी बोला लवकर. हे महाराज जरा लक्षात आहे ना इकडे. हे संधी गमावली तर तळपसान तुम्ही. ऐका ना महाराज लक्षात द्या ना इकडे. गळवाभर पाणी टाकल्यानं फरक पडीन. आता धूम बायका सकाळी 4 वाजतात गळवाभर पाणी घेऊन जात. गड़वा भर जल सब समस्या का हल। अरे अभ्यासच नाही केला
तर तुमची मुलगी तुमचा मुलगा पास कसा होईल फक्त तांब्याभर पाणी टाकून? मग तुकाराम महाराजनं लिहिलं ते खोटं आहे का? असाध्य ते साध्य करिता सायास. महाराज पुढचं बोला बरं तुम्ही. हा बोला. सांगा पुढचं काय आहे, बोल ना. ज्यांना माहिती आहे बोलत जाण लवकर. बोला ना पुढचं काय आहे. समोरच्या मुलाला असाध्य ते साध्य करिता सायास. त्याच्या पुढचं काय नाही मालूम नाही. बरं झुमकावाली पोरं पुढचं काय आहे? झुमकावाली हे मालूम आहे काय? लेटर बुक. हा याच्या पुढचं काय? झुमकावालीच पुढे काय शब्द बोला. अरे बोल रे. येतच नाही ना. तेही नाही येत आणि इकडे नाही तिकडे नाही. टोल नाक्यावर काम सुरू झालं. ठाला विठाला विठाला आराम तुम्हाला केलंही लवकर बंद महाराज. एवढ्या लवकर महाराज फारच लवकर गेर मारता. काय धंदे केले झकमारी करायचे तुम्ही? तर 2 मिनिट येऊ देत जा रंगात. लोक रंगून जातात गजानन भाऊ. तुम्ही एवढ्या लवकर ब्रेक मारता. बरं कोणता धंदा केला तुम्ही आज? तूही तसाच हाही तसाच अवघे तसेच. मी आपलं त्याला स्पीड कमी कर म्हणून राहिलो. धीरे 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 केली गडबड. ठाला विठाला विठ्ठल. कामचोरपणा आहे जिंदगीत. कामचोरपणा केला की संपला माणूस. मा बापाच्यानं होणार नाही. तर बोला पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. फुले शाहू आंबेडकरांचा जय जिजाऊ. जय शिवराया. जय शिवराय म्हणा. जय जिजाऊ. जय शिवराया. तुम्ही मुलं बोलत जा बेटा. तुम्हाला आता सुरुवात आहे. सत्यपालचं कीर्तन हे ट्रेनिंग समजा तुमच्यासाठी. गरज आहे. मला आता 52 वर्ष झाले मी कार्यक्रम करतो. पण मी माझ्या पद्धतीनं चाललो. कोणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा. कोण काय म्हणीन लोक काय म्हणतात. माझी आई बहिणीलाही प्रार्थना आहे बहिणींनो. तुम्ही कीर्तन केलं म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार करूच नका. लोक सख्या बहीण भावाली दोष देतात. बरं सख्खे बहीण भाऊ जर मोटरसायकलवर गेले तर लोकाईले काय दिसते? दुसरं दिसतच नाही. लोकाईले वाटते यायचं काहीतरी आहे. माई लेक गेले तरी लोक या निघानं तेच पाहतात. म्हणून माझी प्रार्थना आहे लोक काय म्हणतील हा विचार करूच नका. क्या कहेंगे लोग सबसे बड़ा ये रोग. सर्वात कोणता रोग आहे आपल्या समाजाला मालूम आहे? लोक काय म्हणतील. जाऊ द्या ना. लोकाईले जे म्हणतील ते म्हणतील. आपल्याला आपलं जीवन. अरे बा तुकारामानं प्रत्येक शब्दावर लिहून ठेवलं ना. लोक काय म्हणतील हा विचार नका करू. आपली सोडवण करावी आपण. संसार बंधन सोडावया. भाऊ आपलं कल्याण आपल्याला करावं लागल. लक्षात घ्या. लोक काय म्हणतील तो डोक्यातून काढा. आता मी कार्यक्रम केले. माझी बायको मरण पावली. मग बायको मरण पावल्या लोक काय म्हणतील हा विचार नाही केला मी.
माझी बायको ज्या दिवशी मरण पावली, माझा मुलगा डॉक्टर आहे, तो म्हणे आईची बॉडी मेडिकल कॉलेजला द्यायची आहे म्हणे बाबा. म्हटलं गड्या लोकाईच्या कामी जर माझी पत्नी लोकाईच्या कामी डॉक्टर व्हायला होते, कारण हे जे संगमनेरमध्ये डॉक्टर होतात, मुंबईले डॉक्टर होतात, हे शरीर त्यांना मिळत नाही. 10 लाख लोक मरतात तेव्हा कुठे एक बॉडी मिळते. पण माझ्या डोक्यात पहिल्यांदा माझ्या मुलानं दिलं टाकून. बालरोग तज्ञ आहे माझा मुलगा. म्हणे बाबा आईला मेडिकल कॉलेजला द्या, ते वापस येणार नाही म्हणे. तुम्ही किती तूप टाकलं, चंदनाच्या काळ्या वापरल्या, 2 ट्रक चंदन आणलं, मेडिकल कॉलेजला देहदान करा. मग माझ्या पत्नीचं देहदान केलं मी. मग माझी माय मरण पावली, तर माझी आई मला नेहमी म्हणे, सत्यपाल मा सुनबाईचं जसं देहदान केलं तू आहे असं माझंही करजो ना. मला नवीन साडी नको घेजो, मला मशानात नको नेजो, माझंही देहदान करजो रे. मलाही अजरामर करणं, आपुले मरण पाहिले मैं डोळा. तो अभंग आठवते ना, आम्ही जातो अमुच्या गावा. याचा अर्थ काय आहे राम राम घ्यावा, अरे सदैव जिवंत राहा, आपुले मरण पाहिले मैं डोळा. कोणी मरताना असं म्हणते काय राम राम, मी चाललो आणि मी आता मरणार आहो, राम राम. सिनेमात म्हणतील काही हिरो हिरोईन, अच्छा तो हम चलते. पुढचं रे येत नाही आपल्याला. आम्ही जुने म्हातारे झालो ना. अच्छा तो हम चलते आहे हिरो हिरोईन म्हणे. पण माझ्या तुकोबारायानं काय लिहिलं, आम्ही जातो अमुच्या गावा. राम राम घ्यावा. या मरणाले अजरामर मरण म्हणतात. मरताना कोणी असं म्हणते का भाऊ राम राम मी जाऊन राहिलो आता निजा धामाला? तसं नाही बाबू. एक म्हातारा मरायला टाकला तो देवाचं नाव घेच नाही. त्याले लय लय म्हणत देवाचं नाव घ्या, राम राम म्हणा, तो म्हणत नाही. असं करा म्हणे. म्हातारा चिकट होता म्हणे, ते पोता आहे म्हणे गव्हाचं, त्याले उकला म्हणे आणि ते गहू पाळा त्याच्या देखत. मग तो म्हणीन शिवा, म्हणजे शिवपुराण, शिवा. तर तो म्हातारा ते गहू पडताना म्हणे ते टाचा, पण शिवा नाही म्हटलं त्यानं. सांगायचं म्हटलं बाबू तुकोबर आहे, जाता नाही काय म्हणायचे, आम्ही जातो अमुच्या गावा. अरे तुकोजी महाराजांनी असंच केलं. विठ्ठल 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 बोला, विठ्ठल भाऊ ज्यांना मरणाची भीती नव्हती असे तुकाराम महाराज. म्हणून त्याच्या एका एका अभंगाची गरज आहे. माझ्या बहिणींनाही सांगतो, माझ्या तरुणांना सांगतो, म्हाताऱ्या मायबापाला काही गरज नाही, तुम्ही विधवा ना. मी उल्हास दादांना नाही सांगणार, दत्ता भाऊंना नाही सांगणार, राणे पाटील घोले या आयोजकांना नाही सांगत. तुमचं तर कार्य मोठं आहे, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. अरे तुकोबाचं काम करणं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करणं आहे. तुकारामाचं काम करणं मायच्या इमानानं सांगतो आपली अवल्यात, आपली खानदान जाग्यावर ठेवणं आहे. ज्याले आपला संसार सुखाचा करायचा असेल त्यांनी अभंग गाथेप्रमाणे जीवन जगा. अरे तुकडोजी महाराज आणि तुकोबारायाची काय मेल फिमेल आहे पा बरं. विठ्ठल तुम्ही
ग्रामगीत आहे, पण माझ्याकडे संविधानही आहे. माझ्या भावांनो, मला खूप आनंद झाला. तुम्ही लोक जास्त नाही याचं मला दुःख नाही. गर्दी तर जेवायच्या ठिकाणी राहते. भांडण होऊ द्या रोडवर संगमनेर मध्ये, तर तुमच्यापेक्षा डबल लोक जमा होतात. एखादी बाईन एखादा मुलगा गंमतच भांडण करा, फुल गर्दी जमा होते. आणि एवढा मोठा कार्यक्रम ठेवून इथं माणसं नाही. माणसं नसतातच, माणसं नसतातच. बरं घुले भाऊ, माणसं जर झाले असते तर आपल्याला कीर्तन करायची गरज नसती. आणि तुकडोजी महाराजाले माणूस मागा नसता लागला. पण काही मंडळी असे आले कीर्तनात, ज्या बाईनं छोट्या मुलाले कीर्तन ऐकायला घेऊन आली त्या आईनं उभं राहा. काय काय कोणी आजीनं नाही, मम्मीनं मुलीनं. या ना, या येऊन जा. तुमचा मुलगा मुलगी आहे का सोबत? हा ना, त्याला ये रे इकडे. नातू ये. पा जिजाबाई, तुम्हाला कल्पना आहे जिजाबाई तुकारामाच्या कीर्तनात शिवाजी महाराजाला घेऊन जात होत्या. समजल्या ताई? हा, कि माझी जाऊ जय हरी. वाव, जय हरी. शंभराची नोट दे. तू नाही म्हणू नको बेटा, तुले नाही देत. हा बाबू, 2 पैकी मम्मीवर गेला की पप्पावर. तू काही म्हणू नको बेटा. हा 2 पैकी एक घे. घे घे लवकर. अरे घे ना. सांगा दीदी तुला आवडलं ते घे. मम्मी सांग. अरे घे ना. बरं घे. पुस्तक एक साडी दे ताईले. मला आनंद झाला बेटा. मी दररोज 10 साड्या वाटतो. माझी आदत आहे. का वाटतो मालूम आहे? मा आईले साडी ना भेटे. वनवास. आता माझे दिवस बरे आले म्हणून एकट्यानं जमा केल्यापेक्षा लेकीचा आदर करावा. गाथा पारायण समितीकडून टाळ्या. मायमुखी म्हणा, मायमुखी. या ताई, मला तुम्ही दिसल्या म्हणून म्हटलं आपल्या कार्यक्रमातला विषय आहे हा. काय आडनाव तुमच्या? अरगडे. पहिलंच मुलगी आहे की हा मुलगा आहे काय? तरी त्याच्या कानात आहे. चांगलं आहे. आणि पहिला मुलगा आहे काय? चांगलं झालं. मुलगा काय नाव त्याचं? त्याचे पप्पा आले काय? बर. काही उद्योग करतात काय? साडी दे रे एक. अरे हे काय माझं आहे काय? हे मी उल्हास दादांना विनंती करतो, या ताईचा सत्कार करा. या येऊन जा. हे काय राहते ताई, माई लेक आहे जशी तू. कारण हे करण्याच्या मागे उद्देश आहे की महिला मुलांना कीर्तनात घेऊन आल्या पाहिजे. टाळ्या. ठीक आहे. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. अच्छा मॅडम, पुण्याची गणना कोण करी. हा पाया नका लागू. नाही, मी कधी लागूच देत नाही. रामकृष्ण हरी फुले शाहू आंबेडकरी. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. मायेची गणना कोण करी. मायाची गणना कोण कोण करी. असोनी संसारी, कोणी बाहेरी प्रेमे पोटी धरी. असे मायबाप आपले देव आहेत. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून दाखवून दिलं. संगमणी
सर्वांना मायमुखी मना म्हणून गाथा पुनरुत्थानी दिव्याची गणना या गाथेतला एक एक अभंग तुमच्या माझ्या जीवनात येणार आहे भाऊ. ची गणना कोण करी. अरे तुकोबानी मी त्या अभंगावर कीर्तन केलंय. माझं कीर्तन आजचा कार्यक्रम फेसबुकवर सत्यपाल महाराज फेसबुक पेजवर आहे. करोडो लोक चाहणारे आहेत. माझं फेसबुक हॅक करण्यात आलं. महिलांचे घाणेरडे फोटो टाकले का. करोडो लोक प्रेम करणारे आहेत. माझ्या युट्यूबवर पहा तुम्ही सत्यपाल महाराज कीर्तन. 2,60,00,000 लोकांनी माझा एक व्हिडिओ पाहिला झी मराठीचा. आता मी अनेक चॅनलवर येऊन गेलो. सेमारो, झी टॉकीज, एबीपी माझा. अरे ज्या गरीबाच्या लेकराले गावामध्ये 1 रुपया बक्षीस नव्हते देत म्हणून ते मी पोरं हे बोलत नाहीत ना. मी जाणून पैसे वाटतो दररोज कीर्तनात. पैसे वाटणारा महाराज मी पहिला महाराष्ट्रात आहो. कारण मला मालूम आहे मी किती जमवलं तरी ऍक्सिडेंट मध्ये मी जाणार. आणि कीर्तनाचे पैसेही जास्त घेत नाही मी. माझं गाव इथून आहे 800-850 किलोमीटर. मला जेवढा खर्च आहे ना तेवढे घेतो, जास्त घेतले नाही. म्हणून मा मुलगा डॉक्टर आहे. काऊन तुका म्हणे धन जास्त धन कमावून ठेवलं अवल्यासाठी. तुम्ही संगमनेरातलाच विचार करा. ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याचे पोरपोरी लफडेबाज पैदा झाले. तुम्ही पाहून घ्या. हे मी नाही सांगत, तुकारामानं लिहिलं विद्यार्थ्यांनो. जोडून या धन उत्तम व्यवहार. पाहू घ्या कुठं कुठं तुकाराम महाराजाचा अभंग कामी येते. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेत करी. म्हणून बाबू त्या पैशाचा विनियोग मी 50,000चे तुकोबाचे अभंग छापले का. त्या 50,000पेक्षा एक अभंग जर माझ्या बाईनं माझ्या माय माऊल्यानं डोक्यात घेतला ना तर तुमचं जीवन तरलं. अरे एखाद्या बापाचा मुलगा डॉक्टर झाला किंवा गरीबाच्या मुलीले डॉक्टरीन व्हायला मदत केली तर या अभंगाचा अर्थ निघाला. देह देवाचे मंदिर आता अरे तुम्ही त्या गरीबाच्या लेकराले मदत केली, त्याले डॉक्टर केलं, त्या मुलीला डॉक्टरीन केलं. मग तुम्ही हे नाही केलं तरी चालते. हे म्हणजे कोणतं. शेंदूर माखोनी या धोंडा पाया पडती पोरे रांडा. तुम्ही हे नाही केलं तरी चालेल. देव दगडाचा केला गवंडी त्याचा बाबू झाला. अरे गाडगे बाबा कीर्तनातून पोराईले विचारत बायाईले विचारत का रे तुमच्या देवाले जीव कोण घालते सांगा. मंदिरातल्या देवाले जीव कोण घालते रे. बोला बोल ना. हा बरोबर आहे. उभा रे उभे राहा महाराज. या निज रूप दाखवा. किती गोड पोरगा दिसते निज रूप दाखवा. हरी दर्शनास मंदिरातल्या देवाला जीव कोण घालते महाराज. तो माईक हॅलो पुजारी पुजारी. माईक हातात घ्या. देवाची आंघोळ कोण घालून देते. पुजारी देवाले झोपवते कोण. पुजारी देवाले काहीच नाही करतायत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात देवळीचा देव मेला रे अंतरीचा जागवा. जागवा.
ते यासाठी म्हणतात की मायबापाले देव मानायला पाहिजे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, बरोबर ना? मला वा. विठुरायाची पंढरी, तुम्हाला मला विठुराया गाडगे बाबाचं अभंगाचं पुस्तक देतो, एक रजिस्टर देतो. याचा अर्थ आहे त्याच्यात तुम्ही सुंदर कीर्तन करू शका. कीर्तनही करा पण शाळाही शिका. फक्त महाराजच व्हाल, फक्त महाराज होऊ नका. कलेक्टर महाराज, न्यायाधीश, बावस्कर कीर्तनकार महाराज, डॉक्टर महाराज असे व्हा तुम्ही. फक्त महाराज होऊन पंगत भागते बाबू. कोरोनात उपाशी राहते माणूस. म्हणून तुले सांगतो महाराज अभ्यासही करा आणि कीर्तनही करा. आणि कीर्तन करणं म्हणजे कमर्शियल नका, जगाला संदेश देण्याचं काम करा. काय आडनाव कोण्या कंपनीचं बियाणं आहे? माईक जोड घ्या. माईक पवळ पवार. पवळ पवळ आडनाव काय तुमचं? पवळ पवळ. चांगलं आहे पवळ, चांगलं गोड नाव आहे तुमचं. तुमचं नाव काय? प्रणव प्रणव प्रणव. मम्मीचं? प्रियंका प्रियंका. तुझ्या घरात सर्व पतंगावरच कारभार दिसून राहील. तुझ्या पप्पाचं? राम राम. चांगलं आहे, बरं आहे. तू रामाचा काय नाव तुझं? प्रणव. बरं पहिलंच पीस आहे तू की सेकंड मध्ये येत? हा तू पहिला मोठा की तुझी बहीण मोठी? एकटाच पुत्र व्हावायचा गुंडा, त्याच्या हातात सर्व्या कलरचा झेंडा. पुत्र व्हावायचा गुंडा, बघा महाराज. वा. अरे फोटो हो महाराज. तुम्ही धोत्रावर म्हण. गुंडा, त्याच्या हातात कोणताही झेंडा. पुत्र व्हावायचा गुंडा, ओके. हातात कोणताही झेंडा. कॅमेरा बन. पुत्र भावाय काय ऍक्शन घेऊन राहिला बस. आणि कीर्तनात काय करावं लागते? फक्त निरे अध्यात्म आणि पुनर्जन्म हेच सांगत नका बस. थांब रे, ते पुस्तक इकडे तिकडे नको जाऊ देऊ, जाग्यावर ठेव. बरोबर, ज्याची योजना त्यालाच भेटू द्या. आजकाल जिकडे तिकडे योजना दबून राहिल्या. हा काय झालं, माझी लाईन तुटते. मी ऑनलाईन राहतो ना, आणि थोडस अडचण आली की माझी लाईन तुटते. कारण 68 वय झालं, लवकर लाईन तुटते. मग ते लाईन वर यासाठी आता तिकडे मी गडबडकडे लक्ष ठेवलं, माझी लाईन तुटून गेली. तेच तर लाईन नाही तुटायला राहते. दिलं मी तुझे बिठा के कर लूंगी मैं बंद आंखें. असं भगवंतावर प्रेम करा. ऑनलाईन राहा, ऑफलाईन नाही. हरिनाम घे फुकाचे, तुटतील बंद सारे. पण देवाचं नाव कसं घ्या? महाराजांनी लिहिलं, तुटतील बंद सारे. नच जाई पुण्यधामा, बसरे करीत कामा. म्हणून काम करून देवाकडे लक्ष द्या तरुणांनो, माझ्या बहिणींनो. तुकारामाचा एक एक अभंग तुम्हाला आम्हाला जागवतो. आता तुट
करतील बंद सारे अवपासया जीवाचे पूर्ण नको म्हणू शॉर्ट बट स्वीट आणि गजाननचा आवाज बाई सारखा आहे लय लोकायले वाटते महाराजनं बाई आणली काय सोबत हा गवळणी तर फारच खतरनाक म्हणते धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर महाराज चालले काय तुम तो ठहरे परदेसी अरे साथ ज्ञानी भाव महाराजनं महाराजले धोका दिला भजन स्पर्धेवाले आहेत पडदा झाली पडदा फाटला चालले तुम्ही गाथा उत्तान करता मेहनत घेऊन राहिले पण आपण ज्या भावनेनं पाहतो ना तसं नाहीच आहे काम सरू वैद मरो मा कीर्तन झालं मी गाडीत बसतो असंच झालं प्रत्येकाचं माझंच नाही म्हणत मी परंतु येथे पाहिजे जातीचे जेव्हा इथं लहान लहान मुलं कीर्तनात बसून आहेत मला आनंद येऊन राहिला हे महाराज मस्त बसेल आहेत तुम्ही एका कोपऱ्यात या इकडे या महाराज तुम्ही जाती बाहेर टाकल्यासारखे काहून अलग बसेला या लवकर वा वा मस्त आहे जमलं चांगलं काम आहे तुमचं काय आडनाव घ्या माईक तो लवकर वागचौरे वाघचौरे चांगलं वजन आहे ना बाबू विधान भवनात वाघचौरे आहेत एक तुला काय वाटते वाघही आहेत चौरी आहेत कुकडी फिर वाघही आहेत हे आपले आडनाव मोठे दलिंदर आहेत त्या धुळ्याचे आमदार गोटे असल्यावर आमदार तुमचे नाव मी आडनाव लिहून ठेवले ढगे पाणी नाही तरी ढगे दत्ता भाऊ कार्य आयोजक आहेत रहाणे पाटील त्याला पाटील आडनाव तरी घुले गोड आडनाव आहे सूर्यवंशी घोरपळे अरगळे शेवाडे गव्हाणे नवले रहाणे गायकर पानथरे पवळ फटांगरे काकड आणि कंद आणि महाराज तुमचं नाव काय माईक जोड साई हा साई साई साईबाबा बोलो गुरुवारी झाले काय महाराज सुंदर नाव चांगलंय लहान लहान लेकर मस्त गोड दिसून राहिले बाबू पार्थाची दाविले ते प्रभू विश्वरूप गोड दिसून राहिले मुलं शंभराची नोट दे वाजवी टप्पा कीर्तन ऐकायला आले म्हणून मी सत्कार करतो नाही तर कीर्तनी ऐकायला येत नाही लहान महाराज तुम्हाला बक्षीस मी आजोबा आहो कुल्फी खायला देऊन राहिलो बसा तुम्ही कोण्या गावचे शिरपूर शिरपूर